भोंदूखरातला आज पुन्हा व्हीसीद्वारे कोर्टात हजर करणार। 5व्या गुन्ह्यातील खरातची 5 दिवसांची पोलीस कोठडी आज संपली। एसआयटी आणि पोलीस पुन्हा खरातची पोलीस कस्टडी मागण्याची शक्यता। नाशिक महापालिकेचे डॉक्टरही भोंदूखरातचा साथीदार। एसआयटी तपासात खळबळजनक खुलासा। गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा केल्याचा संशय। संबंधित डॉक्टरची चौकशी होणार। नागपूर एनजीओ धर्मांतरण प्रकरणात 5 पीडित तरुणींचे जबाब नोंदवले। विनयभंग आणि धार्मिक सक्तीचे आरोप। मुख्य आरोपी रियाज काझीची पोलीस कोठडी आज संपणार। फॉरेन्सिक चौकशी सुरू। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदकडून थार 2 पिस्तूल जप्त। आरोपी एहफाज खानकडून लॅपटॉप, टॅब, हार्ड डिस्क जप्त। अटकेतील 4 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। नेस्को ड्रग्ज प्रकरणात इंटरनॅशनल पेडरलच्या पत्नीला अटक। फरार पेडलरची पत्नी जिया जेकब अटकेत। वनराई पोलिसांकडून शोध मोहीम तीव्र। गोंदियात लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीचं अपहरण करत अत्याचार। नराधमानं पीडितेचे हातपाय बांधून जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत डांबून ठेवल्याचा संतापजनक प्रकार। आरोपीला अटक। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। अमेरिका इराणमध्ये मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अखेर मराठी भाषेचा समावेश। मध्य रेल्वेच्या भरतीसाठी नवीन अधिसूचना जारी। मनसेच्या लढ्याला यश। आता मराठीतूनही परीक्षा देता येणार। राज्यात उन्हाचा कहर। अकोल्यात सर्वाधिक 11 बाधितांसह राज्यभरात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 39 वर। आरोग्य विभाग सतर्क। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। उष्णतेच्या तीव्रतेमुळे पिकांचंही नुकसान।